आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कसली कमी हो? मला तर उत्तर मिळालं कसलीच नाही. कारण मी एकाच दिवसामध्ये सगळ्यात 3.5 शक्तिपीठांचं दर्शन करू शकलो. आता ते कसं आणि कुठे हे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा शुभम. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तुम्हालाही जर 3.5 शक्तिपीठांचं दर्शन एकाच ठिकाणी घ्यायचं असेल तर कोलारच्या या भगवती मातेच्या दर्शनासाठी यावं लागतंय. दर्शनाला जायचं म्हणून या काकांकडून आपण थोडासा प्रसाद घेतला आणि यांच्याकडेच बॅग आणि चप्पल ठेवली. तितक्या तिथले श्वान आपल्या मागे आले, पण काकांचा स्वभाव पण खूप छान होता. त्यांनी लगेच माझ्या हातामध्ये एक पेढा दिला आणि तो पेढा मी या श्वानांना खाण्यासाठी ठेवला. मंदिराचं सभोवतालचं वातावरण तर एकदम भारीच होतं आणि मंदिराचा सभामंडप तर भरपूरच मोठा होता. एवढा मोठा फॅन तर मी पहिल्यांदाच बघितला, जो की सर्व भाविकांना एसीची हवा देत होता. मंदिरात गेल्यानंतर सर्वात पहिले नजर पडते या सुंदर अशा देवींवरती, जिथे आपल्याला सप्तशृंगी देवी, भगवती देवी, रेणुका माता आणि तुळजाभवानी या सर्व देवांचे दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी मिळते. आणि दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर देवीच्या मागच्या बाजूला सर्वजण असे नाणे चिटकवून आपली मनोकामना मागतात. म्हटलं चला आपण पण एकदा ट्राय करून बघू. आपलं नाणं तर चिकटलं नाही, मग काय माहिती आपले टेनके होतात की नाही. 10,000 फॉलोअर्स तेव्हा होईल जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ आपल्या अहिल्यानगरच्या मित्राला पाठवा. मग वाट कसली बघताय, पाठवा आपल्या अहिल्यानगरच्या मित्राला. आणि हा जाता जाता तुमच्या फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.